स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि बघा इथे छानपैकी अशी ना फुलं उमललेली आहेत आणि पारिजातकाची, आणि नाही का सकाळ सकाळ इतका सुगंध येतो ना पारिजातकांच्या फुलांचा. तर इथे ना सकाळची स्वयंपाकाची तयारी चालली होती माझी. इथे वाटाण्याची भाजी करायची होती, त्याच्यामुळे वाटाणा ना रात्रभर भिजवला होता आणि मग सकाळी ना दोन शिट्ट्या काढून घेतल्या, म्हणजे चांगलं मऊसूद होतो. आणि इथे वाटण देखील काढलेलं होतं. तर आता वाटण चांगलं तेलावरती परतून घेतलं आणि वाटाण्याची छानपैकी अशी रस्साभाजी करायची होती. आणि एकीकडे ना सोयाबीन देखील मी भिजत ठेवले होते आणि सोयाबीनची ना सुकी भाजी करायची होती. ते रस्साभाजी आपली बघा छानपैकी अशा काळ्या वाटणातली आपण केली होती. आणि एकीकडे भात देखील लावलेला होता आणि मस्तपैकी अशी सकाळची स्वयंपाकाची तयारी झाली होती बघा. रस्साभाजी आणि सोयाबीनची भाजी आणि चपाती. तर मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि मग रानात जायचं होतं, कारण काय औषध मारायचे होते रानाला नाही का. तर मग इथे बघा मुलांनी औषध आणि आहुनी पुढे गेले होते पंप घेऊन, आणि आता इथे मुलगा निघाला आहे पंप घेऊन. तर ना सकाळी असं कडक ऊन पण पडत होतं आणि ना पावसाच्या सरी देखील येत होत्या. आणि इकडे बघा रानात औषध देखील मारून झालेलं होतं आणि म्हणजे खोडकिड्याचं औषध मारायचं होतं. आणि ना त्या दुसऱ्या कुंडीमध्ये आम्हाला औषध मारायचं होतं, कारण का ते रान लांब आहे आणि त्याच्यामुळे ना म्हटलं आता बादलीतनं औषध ठेवलं की मग नेता येत नाही जाताना, मग एका बॉटलमध्ये भरून घ्यावं. तर मग आता बॅलर वगैरे पण नाही का दुसऱ्याकडे भरून ठेवावं लागतं, लाईटीच्या वेळेमध्येच बॅलर भरून ठेवावं लागतं. त्याच्यामुळे सगळं साहित्य घेतलं आणि आम्ही घरी यायला निघालो. तर आपल्या ऊसाची वाढ देखील बघा चांगली झालेली होती. आणि आता ना घरी सगळं साहित्य नेऊन एक रेसिपी आपल्याला करायची होती छानपैकी उपवासासाठी. कशा रानात गेले होते ना, तर केळीचं पानं आणलं येताना, आणि आपलं केळीचं झाड आहे बरं का लावलेलं, परंतु आता ना म्हणजे नाही का थोडीशी पानं अशी फुटायला लागलीत. त्याच्यामुळे रानात गेले होते तेव्हाच असं कट करून आणलेलं आहे. आता ना आपण केलेले आहेत म्हणजे उपवासासाठी छानपैकी अशा शेंगदाण्याची साखरेतली बर्फी केलेली आहे. तर आता आपली बर्फी तयार झालेली आहे. कारण केळीचं पानं आपण स्वच्छ धुवून घेऊया. तर आज ना इथे शेंगदाण्याची नाही का बर्फी केलेली आहे आणि छानपैकी अशी खुसखुशीत होते बरं का. आणि दररोज कंटाळा येतो नाही का, म्हणजे आता काल पण उपवास होता आणि आज पण उपवास आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडतात, त्याच्यामुळे आज उपवास आहे आणि उद्या परत श्रावणी सोमवार आहे. तर असे या महिन्यामध्ये भरपूर असे उपवास असतात आणि दररोज नाही का असे कंटाळा येतो नाही का खिचडी खाऊन. तर आज म्हटलं छानपैकी अशी शेंगदाण्याची बर्फी करावी आणि मस्तपैकी अशी खुसखुशीत झाली बघा. आणि छानपैकी केळीच्या पानामध्ये सजवलेलं आहे. तर आपला दुसरा चॅनल आहे गोजरी किचन गार्डन, त्यावरती आपली रेसिपी अपलोड आपण केलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता. छानपैकी अशी खुसखुशीत झालेली आहे बघा. तर घरी आल्याच्या नंतर ना ते झाडं लावायची होती, कारण का गुलाबाची ना 2 झाडं घेऊन ठेवली. लावलं इथे हात बिया आहेत ते लावलेलं, राहू दे. ते नाही का लिची लावली ह्याच्यात, ते फुटल तेव्हा महिना लागतो लिचीला फुटायला. ते लिचीच्या बिया लावल्यात यामध्ये. जास्त पण काही मोठा नाही, कारण का कुंडीच्या लेवललाच नाही का म्हणजे खड्डा हे करायचं आहे. बघ बरं बसतंय काय बघ. अशी कुंडी आहे, बारीकच कुंडी आहे, म्हणजे नाही का त्याच्या मापानेच खड्डा करणार आहे आणि मग लावून घेणार. आता बघा किती कोंबजून गेलेत फुलं. आणि आता इतकी दिसायला म्हणजे ज्या दिवशी घेतलं होतं त्या दिवशी खूप सुंदर दिसत होती फुलंही. मग म्हटलं 4-5 दिवस असा लागोपाठ पाऊस झाला ना की मग नाही का चांगले रुजतात झाड. भात कुणी टाकलाय? भात नाही टाकलेला, ते मी ह्याचं पाणी टाकलं आहे, कुकरमधलं पाणी होतं ना ते पेजचं, ते टाकलं आहे. मग चांगलं असतं भाताचं पेजचं पाणी. भात झालं तर प्लास्टिक टाकत करून. मुळे आहेत कसले तरी. जाऊ दे राहू दे तसं जातं ते. दाबून खाली फक्त हे कर, दाब खाली थोडंसं. दाब थोडंसं, दाब असं खाली. झाड आपण इथे लावून घेतलेलं आहे आणि आता दुसरं गुलाबाचं झाड आहे ना तर इथे लावून घेणार. थोडीशी जागा आहे, म्हणजे नाही का मोगरा गुलाब दोन्हीचं म्हणजे का शेजारी होतील आणि मग फुलं आली की नाही का छान दिसतील. त्याच्यामुळे आता ना तिथं थोडीशी हरळ होती, ती हरळ काढून घेतली मी आणि आता तिथे ना खड्डा करून घेतला. हे पहा झाड लावून घेतलं आणि आता थोडीशी ना अशी माती दाबून लावायची, म्हणजे नाही का मुळं अजिबात ना असे सैलसर पडत नाहीत.
साईडने असं थोडंसं आळं करून घ्यायचं. म्हणजे ना चांगली अशी मुळं दाबून राहतात, सुट्टी सुट्टी होत नाहीत. माती आहे चांगली, धारळी होती तिथं जास्त. आणि इथं ना आधीच नाही का म्हणजे पालापाचोळ्या टाकलेला होता, आंब्याच्या पाल्यांचा वगैरे, लिंबाच्या पाल्यांचा. त्याच्यामुळे कोणतं खत नाही टाकलेलं. आता 8-15 दिवसांनी जरा पाऊस पडून गेला ना मग खत टाकणार त्याला. हे पहा दाबून दाबून आता लावलं आहे. आता झाडाला ना पाणी घालून घेतलं की मग नाही का संध्याकाळी पुन्हा एकदा पाणी दिले म्हणजे चांगली अशी मुळं ना रुजली जातील व्यवस्थित, नाही का. आणि आभाळच येतं आणि पावसाची सरी देखील येतात, त्याच्यामुळे झाडं असतात सतत पाऊस असला की रुजली जातात चांगली. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्तपैकी बघा 4-5 अशी गुलाबाच्या कळ्या देखील आहेत. आणि उन्हाने थोडंसं आता झाड सुकलं पण आता जसं जसं पाणी मिळेल आणि हवामान म्हणजे नाही का छान राहील तसं तसं झाड फुटेल व्यवस्थित.